नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत एक सून जी आपल्या सासूला नेहमी घालून पाडून बोलत असते. ती गावाकडे असते तर ती आनंदी राहते, मात्र सासू जर का शहरात आली तर ते सुनबाईला अजिबात आवडत नाही. सुनबाई नेहमी आडवे टोमणे मारणं, त्यांच्याशी तोंड वाकडं करून बोलणं हीच तिची सवय होती. परंतु मुलाने बायकोला अशी काही अद्दल घडवली की ती सासूबरोबर अगदी व्यवस्थित वागू लागली. सर्व काही विसरून सासूला आपली आई मानू लागली. चला तर मित्रांनो, पूर्ण कहाणी व्हिडिओमध्येच ऐकूया. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि कहाणी आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. राधा, मी विचार करतोय की आपल्या मुलाचा 5वा वाढदिवस आहे आणि आपण तो एवढ्या धूमधडाक्यात साजरा करणार आहोत. मग गावी आईला देखील फोन करूया, ती देखील तिच्या नातवाच्या वाढदिवसाला येईल. तसंही गावी आई एकटीच राहते, तिचं तिथे मन लागत नाही. जेव्हा बघावं तेव्हा स्वतःच्या नातवासोबत फोन करून बोलत राहते. आपण तिचं जास्त बोलणंही करून देत नाही. जेव्हा आपण आपल्या मुलाचा बड्डे इतक्या धूमधडाक्यात साजरा करणार आहोत, मग आईला फोन करणंही गरजेचं आहे. उमेशचं बोलणं ऐकून राधाचं तोंड वाकडं होतं. गावावरून आईला बोलवण्याची काय गरज आहे? आपण आयुषचं आईसोबत बोलणं करून देऊ. हे काय बोलतेस राधा? जेव्हा आपण आपल्या मुलाच्या बड्डे पार्टीसाठी सर्वांना बोलवत आहोत, मग स्वतःच्या आईला बोलवायला का नको? उमेश राधाचं बोलणं ऐकत नाही. मुलाचा फोन आला आहे हे पाहून आनंदाने शशिकलाताई फोन उचलून बोलू लागतात. बाळा, तू कसा आहेस? खूप दिवसांनी तुला आठवण आली. केव्हापासून तुझ्या फोनची वाट बघत आहे. काल मी फोन केला होता, फोन सुनबाईने उचलला. सांगत होती की तू कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त आहे, त्यामुळेच बोलू शकले नाही. हो का आई, तू फोन केलेलास? मला तर समजलं नाही. आणि नाही, मला राधाने काही सांगितलं. शशिकलाताईंना समजलं की कदाचित राधा सांगायला विसरली असेल. बाळा, 2 दिवसांनी नातवाचा वाढदिवस येणार आहे. एकदा वाढदिवस गावी येऊन माझ्यासोबत साजरा करा. मला देखील माझ्या नातवाचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा करायचा आहे. आपल्या शेजारी ज्या काकू आहेत ना, त्यांनी देखील त्यांच्या नातवाचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात केला होता. सर्वांना बोलवलं. माझं देखील मन करत आहे की मी देखील माझ्या नातवाचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात करावा आणि सगळ्या गावाला आमंत्रण द्यावं. राधा उमेशच्या जवळ उभी होती. ती शशिकलाताईंचं सगळं बोलणं ऐकत आणि बोलू लागली. हो हो, गावामध्ये काय ठेवलंय वाढदिवस साजरा करायला? परिसरातल्या 4 बायकांना बोलवून नुसताच गोंधळ घालावा आणि औक्षण कराल, बस झाला वाढदिवस. तुम्हाला काय माहीत आजकाल मुलांचे वाढदिवस कसे साजरे केले जातात? उमेश नाराज होऊन बोलू लागला. आई माझ्याशी बोलते, तुझ्याशी नाही. मग तुला मध्ये बोलण्याची काय गरज आहे? आई, मी हे बोलत होतो की या वेळेला आयुषचा वाढदिवस आम्ही इकडेच साजरा करणार आहोत आणि तुला बोलवण्यासाठीच मी फोन केला आहे. जर पुढे कधी संधी मिळाली तर आयुषचा वाढदिवस तुझ्याजवळ गावी नक्कीच करू आणि मग तुझी ही इच्छा पूर्ण करू. ठीक आहे बाळा, तू वाढदिवस साजरा करत आहेस, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आई, मी वाढदिवसाची तयारी करण्यासाठी 4 दिवसांची सुट्टी घेतली आहे. उद्या सकाळी तुला घ्यायला येईन, तू तयार राहा. आमच्या शहरापासून आपलं गाव 4 तासांच्या अंतरावर आहे. सकाळी 10-11 वाजेपर्यंत येईन आणि मग आपण लगेच परत शहरात येऊ. असं बोलून उमेश फोन ठेवून देतो. दुसरीकडे शशिकलाताईच्या आनंदाला काहीच पारावर उरलेला नसतो. मुलाने आणि सुनेने नातवाच्या वाढदिवसासाठी बोलवलं आहे. आनंदाने अगदीच पटापट ते कामं उरकू लागल्या आणि शशिकलाताईंची सगळी कामं शताब्दी एक्सप्रेसप्रमाणे चालू लागली. तसं तर नेहमी तिला गुडघेदुखीचा त्रास असायचा, पण आज तिला त्रासाची काही जाणीव झाली नाही. सगळं काही अगदी पटापट उरकून घेतले. पटकन चुलीवर कढई चढवून आपल्या नातवासाठी बेसनाचे लाडू बनवू लागली. कारण मागच्या वेळेला जेव्हा आयुष घरी आला होता तेव्हा त्याला बेसनाचे लाडू खूप आवडले होते. पूर्ण दिवस आजी लाडू दे ना असं बोलत मागे फिरत असायचा. दुसऱ्या दिवशी सकाळीच उमेश त्याच्या आईला घ्यायला आला. आई पटापट सगळी कामे उरकत होती. आईचा आनंद पाहून उमेश बोलू लागला. आई, तुला माझ्याजवळ यायला इतकं आवडतं? मग तू माझ्यासोबत कायमची का राहत नाही?
किती वेळा मी सांगितलं आहे, परंतु प्रत्येक वेळेला तू नाही म्हणतेस. मुलाचं बोलणं ऐकून शशिकलाताई विचार करू लागल्या. बाळा, तुझी तर इच्छा आहे की मी तुझ्यासोबत राहावी, परंतु सुनबाईला असं अजिबात वाटत नाही की मी तुम्हा दोघांच्या सोबत राहावं. मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही घरी आला होतात आणि मला तुमच्यासोबत यायला सांगत होतात, तेव्हा सुनबाईने माझ्यामुळे तुझ्यासोबत किती मोठा वाद घातला होता. आणि मग माझी अशी अजिबात इच्छा नाही की माझ्यामुळे मुलगा आणि सुनेमध्ये काही वाद व्हावा. आई, काय विचार करतेस? काही नाही बाळा. जोपर्यंत माझे हातपाय चालू आहेत तोपर्यंत मी गावीच राहीन, आणि ज्या दिवशी माझे हातपाय काम करण्याचे थांबतील त्या दिवशी तर तू स्वतःच मला तुझ्यासोबत शहरात घेऊन जाशील. इतका विश्वास तर मला माझ्या मुलावर आणि सुनेवर नक्कीच आहे. अरे, मी माझ्या नातवासाठी काहीच भेटवस्तू घेतलेली नाही. शहरात गेल्यावर तू मला बाजारात घेऊन चल. गावामध्ये काहीही नीट मिळत नाही, चांगलं मिळत नाही. जरी एखादं छोट्या मोठ्या दुकानातून काही घेतलं तरी माहीत नाही सुनबाईला आवडेल की नाही. ठीक आहे आई, इथून काहीच घेऊ नकोस. माझ्यासोबत शहरात चल. एके दिवशी तुला बाजारात घेऊन जाईल. मग तुला जे पाहिजे ते तू नातवासाठी घे. त्यानंतर उमेश आईला घेऊन घरी आला. दुपारी 3 वाजेपर्यंत दोघेही घरी पोचले. घरी जाऊन पाहतात तेव्हा राधा तिच्या खोलीमध्ये अगदी आरामात झोपलेली होती. खूप वेळ दरवाजा ठोठावल्यावर राधा खोलीतून बाहेर आली. तेव्हा औपचारिकतेने शशिकलाताईच्या पायांना स्पर्श करते आणि सांगते, आयुष रडतोय, त्याला पाहून येते, असं बोलून ती तिच्या खोलीत निघून जाते. आई, इथे ये, सोप्यावर बस, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो. ठीक आहे बाळा, असं म्हणून शशिकलाताई सोप्यावर बसतात. उमेश आईसाठी पहिल्यांदा पाणी आणतो आणि मग चहा बनवतो. तेव्हा खोलीतून राधा आवाज देते, उमेश, जरा चहा बनवतोयस तर माझ्यासाठी देखील बनव. खरं तर आज आयुष सकाळपासून खूपच चिडचिड करतोय, मला सोडतच नाही. उमेश काहीच बोलत नाही आणि तिघांसाठी चहा बनवतो. चहा प्यायल्यानंतर शशिकलाताई सुनबाईला म्हणतात, सुनबाई, जर आयुष झोपला नसेल तर त्याला माझ्याजवळ पाठव. मला त्याला भेटायची खूप इच्छा आहे. सोबतच मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे बेसनाचे लाडू बनवून आणले आहेत. त्याला खूप आवडतात ना. आई, खूप प्रयत्नांनी तो झोपला आहे. जेव्हा तो उठेल तेव्हा तुम्ही त्याला भेटा. उमेशला राधाचा तो चिडलेला स्वभाव चांगलाच ठाऊक होता. त्याला समजलं होतं की राधा चिडली आहे. तिला माझी आई घरात आली आहे हे अजिबात आवडलं नाही. परंतु थोड्याच वेळात आयुष स्वतःच खोलीतून बाहेर आला आणि समोर आजीला पाहून धावतच आजीला मिठी मारली. आजी, तू कधी आलीस? मला समजलं नाही. बाळा, आत्ताच आले. अगदीच प्रेमाने शशिकलाताई स्वतःच्या नातवाला मिठी मारतात. खूप जास्त प्रेम देतात. मग डब्यातून बेसनाचे लाडू काढून नातवाकडे देतात आणि बोलू घे आयुष, तुला बेसनाचे लाडू खूप आवडतात ना. बघ, तुझ्यासाठी मी किती लाडू बनवून आणले आहेत. भरपूर खा. आयुष एका दमातच अख्खा लाडू खाऊन टाकतो आणि दोन्ही हातांमध्ये एक एक लाडू घेतो. तेव्हा राधा जरा चिडून बोलू लागते, आई, त्याला इतके लाडू देऊ नका, पोट खराब होईल. इतकं गोड खाल्लं तर पोट दुखणारच ना. दोन्ही हातातून लाडू घेऊन पुन्हा ते लाडू राधा डब्यात ठेवते. आयुष रडू लागतो, परंतु राधा तरीही ऐकत नाही. उमेशला राधाचं ते वागणं अजिबात आवडत नाही. खोलीत राधाला काहीतरी सांगायला येतो तेव्हा राधा लगेचच बडबडायला सुरुवात करते, मी याचमुळे तुझ्या आईला इथे बोलवत नाही. माझ्या मुलाला अगदीच बिघडवून टाकलेलं आहे. इतके सारे गोड लाडू खायला द्यायची काय गरज आहे? उद्या जर दात दुखायला लागलं तर दवाखान्यात घेऊन जावं लागेल. उमेश राधाचं बोलणं मध्येच अडकवत बोलू लागतो, हे काय बोलतेस राधा? आईने घरी बनवलेले गावठी तुपाचे लाडू आहेत ते लाडू खाल्ल्याने दात दुखतील की नाही माहीत नाही, परंतु तू ही सकाळ संध्याकाळ त्याला चॉकलेट खायला देतेस, त्यामुळे काही होत नाही का? खरं सांगू तर दात चॉकलेट खाल्ल्यानेच खराब होतात, लाडू खाल्ल्याने नाही. तुला तर फक्त मूड खराब करण्याची संधी पाहिजे असते. आईला भूक लागली आहे, आम्हा दोघांसाठी जेवण वाढ, असं रागात उमेश म्हणतो. रागात आणि आश्चर्यचकित होऊन राधा बोलू लागते, तुम्ही दोघं घरून जेवण करून नाही आलात का? मी तर फक्त माझ्यासाठी आणि आयुषसाठीच जेवण बनवलं. तुम्हा लोकांसाठी जेवण बनवलं नाही. मला वाटलं तुम्ही दोघेही गावावरून जेवून याल. राधा,
तुला इतकं तर समजायला पाहिजे की आईला मी गावावरून 12 वाजता घेऊन निघालो. जर आई जेवण बनवत राहिली असती तर आम्हाला येता येता रात्र झाली असती. तुझ्या आळशीपणाची देखील हद्द आहे. जरा देखील तुझ्यामध्ये कॉमन सेन्स नाही का? जेव्हा आम्ही गावावरून येऊ तेव्हा आम्ही जेवण करणारच. स्वतःच्या आळशीपणामुळे तू जेवण बनवलं नाहीस. हे ऐकून राधा खूप चिडते. हो, आता तर तुझी आई आली आहे. मग तू आता माझ्यासोबत रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद घालशीलच. सुनबाईचा आवाज ऐकून शशिकलाताई आवाज देत बोलू लागतात. अरे बाळा, मला भूक नाही. तसंही माझं पोट 2 दिवसापासून थोडं खराब आहे. मी जेवणार नाही. सकाळी नाश्ता देखील खूप भारी केला होता. एखादा बेसनाचा लाडू खाईन आणि पाणी पिते. आता डायरेक्ट रात्रीच जेवण करेल. मुलगा आणि सुनेमध्ये वाद वाढू नये म्हणून शशिकलाताई जेवणासाठी नकार देतात. दुसऱ्या दिवशी राधा उमेशला म्हणते, मला आज बाजारात घेऊन चल. मला थोडी शॉपिंग करायची आहे. उमेश अगदी आनंदाने बोलतो, ठीक आहे राधा, तू तयार हो. तसंही मागच्या आठवड्यात ऑफिसमध्ये खूपच व्यस्त होतो. त्यामुळे वाढदिवसाची काहीच तयारी करू शकलो नाही. खरं तर सगळ्यांना आपण आमंत्रण दिलं आहे, परंतु आपली स्वतःचीच तयारी बाकी आहे. आपण जे हॉटेल पार्टीसाठी बुक केले आहे, एकदा त्याचा मेनू देखील ठरवून येऊ. तुला जी काही शॉपिंग करायची असेल ती कर. आई, मी सकाळी नाश्ता तर बनवला होता. दुपारचं जेवण तुम्ही बनवा. माझा तर पूर्ण दिवस आज शॉपिंग करण्यातच जाणार आहे. ठीक आहे सुनबाई, तू काळजी करू नकोस. जाऊन आरामात तुझी तयारी कर. आता तर घरी मी आली आहे. मी सर्व काही सांभाळून घेईन. जेव्हा मुलगा आणि सुनबाई शॉपिंगसाठी निघतात तेव्हा शशिकलाताईंना आठवतं की त्यांना देखील आयुषसाठी गिफ्ट घ्यायचं आहे. तेव्हा ती मुलाला म्हणते, बाळा, मला देखील आयुषसाठी काहीतरी घ्यायचं होतं. हे ऐकून राधा वैतागून बोलते, हो आई, मग पैसे द्या ना. आम्ही बाजारातून त्याच्या आवडीचं सामान घेऊन येऊ. तुम्हाला आमच्यासोबत यायची काय गरज आहे? बाळा, मी तर सोबत येण्याबद्दल काही म्हणालेच नाही. ठीक आहे, तसंही मला आयुषसाठीच काहीतरी घ्यायचं होतं. जर तू त्याच्या आवडीचं घेऊन येणार असशील तर मी त्याचे तुला पैसे देईन. यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असेल? पण आई, तू तर म्हणाली होतीस की तू स्वतः आयुषसाठी गिफ्ट घ्यायला येशील. पुन्हा वाद होऊ नये म्हणूनच शशिकलाताई बोलू लागली, बाळा, जर सुनबाई तिच्या आवडीने गिफ्ट घेऊन आली तर ते अजूनच चांगलं होईल. असं बोलून त्या सुनबाईच्या हातामध्ये 2000 रुपये देतात. दुसऱ्या दिवशी आयुषचा वाढदिवस असतो. अगदी धूमधडाक्यात आयुषच्या वाढदिवसाची तयारी चालू असते. पूर्ण अंगणात तो देखील अगदीच धावाधाव करत असतो. कधी आजीला उचलून घ्यायला सांगतो तर कधी बाबांना उचलून घ्यायला सांगतो. उमेशने त्याच्या ऑफिसमधल्या सर्व लोकांना बोलावलं होतं. सर्व नातेवाईक देखील आलेले असतात. सोबतच राधाचे माहेरचे देखील सगळे लोक आलेले असतात. संध्याकाळ होता होता सर्व लोक जमा होतात. शशिकलाताई हॉलमध्ये जायला तयार होत्या तेव्हा धावत धावत आयुष आजीजवळ येतो. तिच्या साडीवर कोल्ड्रिंक्स सांडवतो. त्यामुळे शशिकलाताईंची पूर्ण साडी खराब होते. लाईट शेडची साडी होती, त्यामुळे डाग ठिकठिकाणी दिसत होते. पाण्याने धुवून देखील ते जात नव्हते. शशिकलाताई सुनबाईजवळ जाते आणि म्हणते, बाळा, माझी पूर्ण साडी खराब झाली. आता माझ्याजवळ इतकी सुंदर दुसरी साडी नाही. जर तुझ्याजवळ एखादी असेल तर मला नेसायला दे. इतक्या लवकर मी बाजारात जाऊन साडी विकत घेऊ शकत नाही. आई, माझ्या साड्या तुमच्याप्रमाणे स्वस्त नाहीत. प्रत्येक साडी ड्रायक्लीन होऊन येते आणि तुम्हाला तर साडी नेसण्याचा काही सेन्सच नाही. स्वतःच्या साडीवर कोल्ड्रिंक सांडलं. अजून तर फंक्शन सुरूही झालं नाही. मग विचार करा, पूर्ण फंक्शन म्हणजे माझ्या साडीची काय अवस्था कराल. बाहेर उभा असलेला उमेश आई आणि बायकोचं हे सर्व बोलणं ऐकतो. लगेचच तो जवळच्या दुकानात जातो आणि आईसाठी एक साडी घेऊन येतो. जेव्हा परत येतो तेव्हा राधा उमेशच्या हातामध्ये एक पॅकेट बघते आणि विचारू लागते, यात काय आहे. तेव्हा उमेश म्हणाला, अरे, तुम्ही लोक लवकरात लवकर हॉटेलला पोचा. तिथे सगळे नातेवाईक येऊ लागले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कोणीतरी पाहिजे ना. आपण दोघेही अजून इथेच आहोत. हे ठीक नाही वाटत. आणि राधाला पटापट गाडीत बसवतो. आईला मी मागून घेऊन येतो. पूर्ण घर व्यवस्थित बंद कर. हो, मी पूर्ण घर व्यवस्थित लॉक करून देईन. तू काळजी करू नकोस. असं म्हणून आईचा हात पकडून तो तिच्या हातात साडीची पिशवी ठेवतो आणि सांगतो, आई, लवकर ही साडी नेस.
तुझ्यासाठी नवीन साडी घेऊन आलो आहे. गाडीत बसलेली राधा हे सर्व पाहते आणि अगदीच रागाने लालबुंद होते. गाडीतून खाली उतरून सरळ आत येते आणि त्या पिशवीतून साडी काढत म्हणते, उमेश, आईसाठी नवीन साडी घेऊन का आलास? एकदा मला विचारलं देखील नाहीस? खूपच आईचं करतोस. नेहमीच मम्माज बॉय राहतोस. स्वतःच्या आईसाठी सर्व काही करायचं होतं तर माझ्यासोबत लग्न का केलंस? जर आईचं सर्व ऐकायचं होतं मग माझी गरज काय आहे? राधा, हे तू कसं बोलतेस? तुझी जागा वेगळी आहे आणि आईची जागा वेगळी आहे. मी तुला कधी कोणती गोष्ट खरेदी करण्यासाठी नकार दिला आहे का? काल तुला जितकी शॉपिंग करायची होती तेवढी तू केलीस. सांग तू, एकदा तरी मी तुला अडवलं का? पण आज जेव्हा मी आईसाठी काही पैशांची साडी घेऊन आलो त्यावर तू इतकीच चिडतेस? उलट काल तू 30,000ची शॉपिंग करून आलीस आणि आईला काहीच आणलं नाही. त्यावर आई काहीच म्हणाली नाही. घरामध्ये आरामात राहायला शिक, समाधानी राहायला शिक. प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना करू नकोस. आई आई असते आणि बायको बायको असते. मी दोघांनाही खुश ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. जर तुझ्यासाठी नवरा म्हणून कुठे कमी पडत असेल तर मला नक्कीच सांग. इतक्या चांगल्या प्रसंगी देखील मुलगा आणि सुनेमध्ये पुन्हा वाद होऊ लागला. हे पाहून शशिकलाताईंना खूप वाईट वाटलं. साडी एका बाजूला ठेवून म्हणाल्या, बाळा, माझी ही साडी सुकली आहे. आता ही साडी नेसायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. तू ही साडी सुनबाईला दे. नाही आई, ही साडी मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे आणि तूच ही साडी नेसणार. मी इतके पैसे कमवतो, त्यातून तुझ्यासाठी एक साडी खरेदी करण्यासाठी देखील मला बायकोला विचारावं लागेल का? बायकोला लाखो रुपयांची खरेदी करून देतो तेव्हा तू काहीच बोलत नाहीस. आणि हे सर्व राधाला समजायला पाहिजे. मी अगदी आनंदाने तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करतो. हे तिला दिसत नाही का? आईसाठी एक साडी घेऊन आलो तर तिला लगेचच खटकलं. राधाला तिचा हा स्वभाव बदलावाच लागेल. तिचा हा स्वभाव मला अजिबात आवडत नाही. शशिकलाताई कसंबसं करून ते वातावरण शांत करतात. सुनबाईला हॉटेलला पाठवतात आणि मुलाला देखील शांत करतात. शशिकलाताई विचार करतात, माझ्यामुळे मुलगा आणि सुनेमध्ये सारखा वादविवाद होतो. नातवाचा वाढदिवस झाला की लगेच गावाला परत जाईन. इथे अजिबात थांबणार नाही. इथे मुलाने तर त्यांच्यासाठी दुसराच काहीतरी विचार केला होता. उमेश एक खूपच समजूतदार आणि चांगला मुलगा होता. तो त्याचे नवऱ्याचे कर्तव्य देखील अगदी व्यवस्थित पार पाडत होता आणि सोबतच आईचा मान सन्मान देखील अगदी व्यवस्थित ठेवत होता. कोणा एकाला खुश करण्यासाठी तो दुसऱ्याला दुखी करू इच्छित नव्हता. त्यामुळे मनातल्या मनात राधाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतो, कारण तो राधाच्या या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे खूपच दुःखी झाला होता. आयुषचा वाढदिवस खूपच धूमधडाक्यात साजरा होतो, जिथे राधाचे आई वडील, नातेवाईक आणि शेजारचे लोक देखील आलेले असतात. राधाचे आई वडील त्याच शहरात राहतात ज्या शहरात राधा आणि उमेश राहतात. वाढदिवसाची पार्टी झाल्यानंतर सर्व लोक घरी परत येतात. राधा पूर्ण पार्टीमध्ये स्वतःच्या सासूवर तोंड फुगवून बसली होती. ना त्यांच्यासोबत व्यवस्थित बोलली, ना त्यांना काही खाण्याबद्दल विचारलं. तर दुसरीकडे उमेश सगळीकडे समतोल राखण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या दिवशी शशिकलाताई सुनबाई आणि मुलाला सांगते, आता आयुषचा वाढदिवस झाला आहे, मला आता परत गावी जायला पाहिजे. हे ऐकून राधा खूपच आनंदी होते. परंतु उमेश बोलू लागतो, आई, तू गावाला जाऊन काय करशील? तसंही बाबांना जाऊन 4 वर्ष झाली आहेत. 4 वर्षापासून तू गावामध्ये एकटीच आहेस आणि तुझी काळजी घ्यायला कोणी नाही. जर एका दिवशी तब्येत खराब झाली तर तुझी काळजी कोण घेईल? आता तू कुठेही जाणार नाहीस, माझ्याजवळ येथेच राहशील. जेव्हा तुझा मुलगा आणि सुनबाई आहेत तेव्हा गावात एकटी राहण्याची काय गरज आहे? हे ऐकून राधाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती रागाने भडकून बोलू लागली, यांना गावात राहिल्याने काय प्रॉब्लेम आहे? सध्या तरी आपण त्यांना आपल्यासोबत ठेवू शकत नाही. राधा, मी माझ्या आईला माझ्यासोबत का नाही ठेवू शकत? आणि तुला माझ्या आईमुळे प्रॉब्लेम काय आहे? खरं तर जेव्हा ती घरात राहते तेव्हा ती तुझ्या किती कामात मदत करते. तू अगदीच आरामात कुठेही ये जा करू शकते. किचनमध्ये देखील ती तुझी किती मदत करते. मी आईला गावी परत पाठवणार नाही, हाच माझा शेवटचा निर्णय आहे. उमेशचा राग पाहून राधा थोडी शांत होते, कारण याआधी उमेशला इतका रागावलेला तिने कधीच पाहिलं नव्हतं. उमेश आईचा हात पकडून खोलीत घेऊन जातो आणि सांगतो, आई, तुझ्या अंगात तर ताप आहे.
आणि तू सांगितलं देखील नाहीस. चल तुला आत्ताच डॉक्टरकडे घेऊन जातो. अरे नाही बाळा, डॉक्टरला दाखवण्याची गरज नाही. मी तापाची गोळी घेतली आहे आणि रात्री त्याचा फरक देखील पडला होता. आता सकाळी नाश्ता करून पुन्हा औषध घेईन, तेव्हा ठीक होईल. असं बोलून शशिकलाताई खोलीमध्ये आराम करण्यासाठी निघून जातात. इकडे उमेश देखील त्याच्या ऑफिसला निघून जातो. उमेश ऑफिसवरून संध्याकाळी परत आला तेव्हा पाहिलं तर राधा अगदी नटून थटून कुठेतरी जाण्यासाठी तयार बसली होती. राधा, कुठे जात आहेस? हो, आज माझ्या आईने आपल्या दोघांना डिनरसाठी बोलवलं आहे. तू देखील लवकर फ्रेश होऊन जा आणि कपडे बदल. 15-20 मिनिटात निघूया आपण. राधा, तुझ्या आईकडे मी येऊ शकत नाही. तेव्हा रागावून राधा बोलू लागली. का? तू का नाही येऊ शकत? राधा, आईची तब्येत ठीक नाही. मी तिला एकटीला सोडून जाऊ शकत नाही. आईंना थोडासा ताप तर आहे आणि म्हातारपणात थोडीफार तब्येत वरखाली होतच असते. म्हातारपणात हे सर्व चालूच असतं. तू फक्त तुझ्या आईचाच विचार करतोस. आणि माझ्या आईचं काय, जिने मला फोन करून डिनरसाठी आमंत्रण दिलं आहे. राधा, आईचा फोन तुला आला होता, मला नाही. आणि मला तर याबद्दल काही माहीतच नव्हतं. जर तुला जायचं असेल तर मी तुला अडवणार नाही, परंतु मी माझ्या आईला या अवस्थेत सोडून कुठेही जाणार नाही. असं बोलून तो आईच्या खोलीत आईची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी निघून जातो. राधा तर सकाळपासूनच चिडलेली होती. जेव्हा उमेश तिच्या आईच्या घरी जाण्यासाठी नकार देतो तेव्हा ती अधिकच रागाने लालबुंद होते आणि चिडत म्हणते, मला माहीत नव्हतं की तू इतका आई आई करतोस. जर मला माहीत असतं तर मी तुझ्यासोबत लग्न केलंच नसतं. पूर्ण आयुष्य स्वतःच्या आईसोबतच राहायचं. काय गरज होती तुला लग्न करायची, जेव्हा पूर्ण वेळ फक्त आई आईच करायचं होतं तर? माहीत नाही एकटेपणात आईसोबत काय बोलत असतोस, एकांतात तुम्ही लोक काय बोलत असता. नक्कीच माझ्याबद्दल वाईटच बोलत असाल. जेव्हापासून तुझी आई आली आहे तेव्हापासून तू मला खूप कमी वेळ देतोस. राधा, ही तर तुझी नेहमीची सवय आहे. जर मी आईसोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या तर तुझं तोंड लगेच वाकडं होतं आणि नेहमीच तुला हे वाटतं की मी आईकडे तुझ्याबद्दल वाईट सांगत आहे. अरे, तुझ्याशिवाय देखील जगात खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासाठी आणि तुझ्याबद्दल वाईट का सांगू? राधा, मी तुला फक्त इतकंच सांगतोय की आईची तब्येत ठीक नाही. मी तिला एकटीला सोडून जाणार नाही. नंतर कधीतरी तुझ्या घरी जाऊ. रागातच राधा कॅब बुक करून तिच्या माहेरी निघून जाते. खोलीत येऊन उमेश म्हणतो, आई चल, मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टरकडून चेकअप करून आल्यानंतर शशिकलाताई मुलाला म्हणतात, बाळा, तू माझं डॉक्टरकडून चेकअप करून घेतलंस आणि आता माझी तब्येत देखील ठीक आहे. तू सुनबाईच्या माहेरी जा. तिच्या आईने इतक्या प्रेमाने बोलवलं आहे. जर गेला नाहीस तर सर्वांना वाईट वाटेल. आई, त्यांना माहीत नव्हतं का की घरामध्ये माझी आई आली आहे? मग तिच्या आईने फक्त आम्हा दोघांनाच जेवणासाठी का बोलवलं? तुला देखील त्या बोलवू शकल्या असत्या. हे सर्व राधाचं काम आहे. मला सर्व समजतं. जाऊ दे बाळा, जे काय असेल. गोष्टी जास्त वाढवायच्या नसतात. आईने हट्ट केल्यामुळे उमेश रचनाच्या घरी जातो आणि सर्वांसोबत अगदी प्रेमाने बोलतो. उमेश राधाच्या आईवडिलांना खूप मानसन्मान देतो. रात्री 10 वाजेपर्यंत दोघंही परत येतात. ती पूर्ण रात्र उमेशला झोप लागत नाही, कारण की सर्व काही चांगलं करून देखील त्याची बायको खुश होतच नव्हती. नेहमीच तक्रारी करायची की तू मला कधीच वेळ देत नाहीस, नेहमीच आई आई करत असतोस. खरं तर तिला स्वतःचंच काही दिसत नाही. घरामध्ये आई असून देखील ती माझ्या आईसोबत 5 मिनिटं बोलत नाही आणि माहेरी 5-5 तास माहेरच्या लोकांसोबत फोनवर बोलत असते. तेव्हा मी काहीच बोलत नाही. आता पाणी डोक्यावरून चाललं आहे. मला काहीतरी करावंच लागेल. सकाळी उठून उमेश राधाला बोलू लागतो, राधा, तू नेहमी तक्रार करतेस ना की मी तुला वेळ देत नाही. त्यामुळे आज मी तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे. आपण दोघंही पिक्चर बघायला जाऊ. तयार हो. हे ऐकून राधा अगदी आनंदाने पिक्चरसाठी तयार होते. इतक्यातच राधाच्या माहेरून तिच्या आईचा फोन येतो. राधा, तुझ्या बाबांची तब्येत अचानक खराब झाली आहे, लवकर ये. उमेश, मला माझ्या आईच्या घरी घेऊन चल. बाबांची तब्येत खराब झाली आहे. त्यांना बघायला जायचं आहे. त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. राधा, तुझ्या बाबांचं वय झालं आहे. म्हातारपणात तर हे सर्व चालूच असतं आणि तुझी आई आहे ना त्यांना पाहायला. आज तर मी तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे.
तसंही नेहमी तुझीच तक्रार असायची की मी तुला वेळ देत नाही. माझा आजचा पूर्ण वेळ तुझाच आहे. उगाचच तुझ्या बाबांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी आपला वेळ घालवणार नाही. हे काय बोलतोयस तू? माझे बाबा आजारी आहेत आणि तुला मूव्ही पाहायची, फिरण्याची काळजी आहे. उमेश राधाचं काहीच ऐकत नाही. तिला फिरायला घेऊन जातो. दुसरीकडे अगदीच गुपचूपपणे सासरी फोन करून स्वतःच्या सासऱ्यांची तब्येतीची चौकशी करतो की तिकडे सर्व काही ठीकठाक आहे ना. परंतु राधाचं मन मूव्ही पाहण्यात कमी आणि माहेरी जास्त असतं. एकदा फोन करून त्यांना विचारते. असं बोलून राधा फोन लावते. नाही राधा, आता तू कुठेही फोन करणार नाहीस. फक्त आणि फक्त मला वेळ दे. राधाचा पुन्हा हिरमोड झाला. मग मूव्ही पाहिल्यानंतर दोघेही बाहेर आले. जेवतच होते की राधाच्या फोनवर तिच्या आईचा फोन आला. आईचा फोन कट करून उमेशने राधाचा फोन स्विच ऑफ केला. हे सर्व पाहून राधाला खूप मोठा धक्का बसला. ती बोलू लागते. ही वागायची काय पद्धत आहे उमेश? माझ्या माहेरी माझ्या बाबांची तब्येत ठीक नाही आणि तू मला त्यांच्यासोबत बोलू देखील देत नाहीस. मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे. तू मला विकत घेतलं नाहीस, ज्यामुळे मी माझ्या आईवडिलांची त्यांच्या सुखदुःखात साथ देऊ शकत नाही. तुला माहीत आहे मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे अशा आजारपणात त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. तू मला त्यांची काळजी घेण्यापासून अडवू शकत नाही. अगदीच बरोबर बोललीस राधा. मी देखील इतक्या वर्षापासून तुला हेच समजावत आलो आहे की मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे. तू मला विकत घेतलं नाहीस, ज्यामुळे मी तुझ्या इशाऱ्यांवर नाचत राहील. जर तुझ्या इशाऱ्यांवर नाचलो नाही तर तू घरात गोंधळ घालतेस, वाद घालतेस. मी देखील माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे आणि माझ्याशिवाय तिचं दुसरं कोणीच आधार नाही. बाबा देखील नाहीत. तुझ्या बाबांजवळ कमीत कमी तुझी आई तरी आहे. नवरा बायकोची जोडी एकमेकांसोबत आहे. माझ्या आईजवळ तर कोणीच नाही. जर मी तिची साथ दिली नाही तर कोण देणार? जर मी माझ्या आईला साथ दिलेली तुला आवडत नसेल तर तू देखील तुझ्या आईवडिलांना साथ देऊ नकोस. त्यांना त्यांच्या अवस्थेवर सोडून दे आणि प्रत्येक गोष्टीवर आईची लाडकी होऊ नकोस. आता तुझं लग्न माझ्यासोबत झालं आहे, त्यामुळे तुला माझ्या हिशोबाने चालावं लागेल. याआधी मी तुला कधीही तुझ्या माहेरी जायला अडवलं नाही. जेव्हा तुझं मन व्हायचं तू जायचीस, परंतु तुला स्वतःसाठी सगळं स्वतंत्र पाहिजे. परंतु सगळ्या गोष्टींचं बंधन फक्त माझ्यावरच लावतेस. त्यामुळे यापुढे हे चालणार नाही. तुझी आई आई आहे आणि माझी आई परकी आहे का? हा भेदभाव मला सहन होणार नाही. जेव्हा तू माझ्या आईची सेवा करू शकत नाही, तिच्यासोबत नीट वागू शकत नाहीस, तर मी देखील तुझ्या आईवडिलांना साथ देणार नाही. एकतर तू स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर, नाहीतर तुझं सामान पॅक करून कायमस्वरूपी तुझ्या माहेरी निघून जा. उमेशचं ते रूप पाहून राधा अगदी दंग झाली. थोड्या वेळासाठी तिची बोलतीच बंद झाली. विचार करू लागली, उमेश अगदीच बरोबर बोलतोय. त्याच्या आईची तब्येत खराब होती, तरी देखील मी त्याच्या आईला सोडून माझ्या माहेरी गेली. एकदाही त्यांच्या अंगाला हात लावून पाहिलं नाही किंवा त्यांना विचारलं नाही की तुमची तब्येत कशी आहे. आणि ह्या उलट माझ्या माहेरी माझ्या वडिलांची तब्येत खराब होते आणि या उलट जेव्हा माहेरी माझ्या आईची तब्येत खराब होते तेव्हा मी धावत पळत जाते आणि आशा करते की उमेशने देखील माझ्या आईवडिलांची पुरेपुरी सेवा करावी. हॉटेलच्या टेबलावर पूर्ण जेवण ठेवलं होतं, परंतु आज राधाचं ते जेवण जेवण्याचं मनच करत नव्हतं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. चेहऱ्यावरून असं वाटत होतं की ते अश्रू पश्चातापाचे आहेत. उमेश समोर हात जोडून राधा बोलू लागली, उमेश, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. जे मी तुझ्या आईमध्ये आणि माझ्या आईमध्ये इतका भेदभाव केला. परंतु आज माझे डोळे उघडले. आजपर्यंत मी तुझ्या आईसोबत जो काही व्यवहार केला आहे ते खूप चुकीचं होतं. आज मी तुझ्या आईसोबत जे वागले ते सुद्धा खूप चुकीचं होतं. खूप वेळ राधा रडत राहते. उमेश राधाला असं रडताना पाहतो तेव्हा तो एक टिश्यू पेपर उचलून राधाच्या गालांवरून वाहणारे अश्रू पुसतो आणि राधाला माफ करतो. चल राधा, लवकर लवकर जेव, मग आपण तुझ्या माहेरी जाऊया. बाबांना एका चांगल्या डॉक्टरांना दाखवूया. हे ऐकून राधा पटापट जेवण पूर्ण करते. जेवण संपवते आणि आपल्या माहेरी निघून जाते. माहेरी जाऊन पाहते तर उमेश किती प्रेमाने तिच्या वडिलांचा हात पकडून डॉक्टरांकडे घेऊन जात आहे.
त्यांची पूर्ण काळजी घेत आहे. कधी औषध घेण्यासाठी धावपळ करतो तर कधी बाबांच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. हे सर्व पाहून पुन्हा एकदा राधाच्या डोळ्यात अश्रू येतात. मी किती वेडी होते, किती भेदभाव करत होते. उमेशने कधीही माझ्या आईवडिलांसोबत असं केलं नाही. नेहमीच मला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्याला समजून घेण्यामध्ये उशीर केला आहे. थोड्या वेळाने राधा उमेशला म्हणते, आता बाबा ठीक आहेत, चला आपण घरी जाऊया. उमेश म्हणतो, जर तुला तुझ्या आईवडिलांजवळ थांबायचं असेल तर तू थांबू शकतेस. मी आईजवळ एकटाच जातो. नाही उमेश, बाबांची तब्येत ठीक आहे आणि त्यांच्यासोबत आई आहे. मी तुझ्यासोबत घरी येते. रस्त्यामध्ये एक फळांची गाडी पाहून ती म्हणते, थांब, मी आईसाठी काही फळ घेऊन येते. त्यांची तब्येत बरी नाही ना. हे पाहून उमेशला खूप आनंद होतो. जशी राधा घरी येते सरळ शशिकलाताईंच्या खोलीत जाते. शशिकलाताई नातवाला त्यांच्या जवळ झोपून त्याला गोष्ट सांगत होत्या. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. हे सर्व पाहून राधाच्या डोळ्यात अश्रू आले. अगदीच प्रेमाने राधा बोलू लागते, आई, आता तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. हे घ्या, तुमच्यासाठी फळ घेऊन आली आहे. आई, फळ खाऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. स्वतःच्या सासूचा हात पकडून सासूच्या डोक्यावर हात ठेवून त्यांच्या कपाळावरून ताप पाहते. आता आई, ठीक वाटतंय ना? सुनबाईचं बदललेलं वागणं पाहून शशिकलाताई अगदीच आश्चर्यचकित होतात. त्या मुलाकडे अगदीच आश्चर्याने पाहतात. तेव्हा मुलगा हसत बोलू लागतो, आई, आजपासून तुला तुझ्या सुनेचं हे रूप पाहायला मिळेल आणि आता तू माझ्याजवळच राहशील. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू आल्यामुळे मला किती आराम मिळतो, पाहिलं नाहीस का? तू आल्यामुळे आम्ही दोघे आरामात बाहेर जाऊ शकलो आणि आयुषला तू पूर्ण दिवस तुझ्याजवळ सोडून गेलो. किती प्रेमाने तू आयुषला तुझ्याजवळ सांभाळून ठेवले आहेस. स्वतःच्या वागण्याचा राधा विचार करत होती आणि सासूबाईंकडून हात जोडून माफी मागत होती. शशिकलाताई सुनबाईचं बदललेलं वागणं पाहून खूप आनंदित होतात. आनंदाने सुनबाईला माफ करतात. मुलाला विचारतात, सुनबाईला असं कोणतं औषध पाजलं आहेस ज्यामुळे तिचं मन अगदीच बदललं आहे? का आई, तुला सुनबाईचं हे बदललेलं रूप आवडलं नाही का? अरे नाही, मला तर नेहमी असंच वाटत होतं की माझी सून इतकी समजूतदार व्हावी. अजून मला काय पाहिजे? बस मग आता असं समज की आज मी तिला आरसा दाखवला आहे ज्यामध्ये तिला तिची कमतरता दिसली. आजपासून घरामध्ये सर्व काही ठीक राहील. आता सर्व लोक घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने राहू लागतात. राधा देखील आता स्वतःच्या सासूची खूप व्यवस्थित काळजी घेते. सुनबाई आणि मुलगा देखील एकमेकांसोबत अगदी गुणागोविंदाने राहतात. मित्रांनो, घरातला मुलगा होणं ही काही सोपी गोष्ट नाही, कारण की लग्नानंतर त्याला प्रत्येक गोष्ट अगदी मोजून मापून करावी लागते. मोजून मापून बोलावं लागतं, जेणेकरून आई नाराज होऊ नये किंवा बायको नाराज होऊ नये. आणि जर मुलाने ठरवलं तर घरातील वातावरण अगदी व्यवस्थित ठेवू शकतो. मुलाला देखील हा समजूतदारपणा दाखवायला पाहिजे की त्याने कधीही कोणा एकाची बाजू घेऊ नये. आईकडे जास्त झुकायला नको आणि नाही बायकोकडे. त्याला दोघांचंही बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे आणि समतोल राखून चालायला हवं. यामुळेच घरामध्ये दोघीही आई आणि बायको खुश राहतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.